त्या विरोधकांनी काय ठराविक लोकांनी विडा उचललाय, काय आमिष दाखवली, काहीतरी त्याच्यात गौड बंगाल आहे, मोठं टार्गेट त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःचा परपंच मोठा करण्याच्या हेतूनं आपल्या ह्या संस्थेला कायमस्वरूपी बदनाम करण्याचं काही ठराविक लोकांनी इडा उचललेला होता. ज्यावेळेस कारखाना उभा केला, आदरणीय दादांची उभा करण्याची मानसिकताच ही होती, इच्छा एवढी होती की बाबा सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आणि मग हा सहकार शिरोमणी गेली 25 वर्ष आम्ही चालवतोय, सभासदांच्या विश्वासानं चालवतोय आणि त्यामुळं वरचीवर कारखाना आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालवला. ज्याला कोण नाही, ज्याला कोण वाली नाही, ज्या सभासदांना एकर 2 एकर वाल्यांना कोणाला वाली मिळत नाही, अशा सभासदांचा हा साखर कारखाना त्यांचा मालकीचा कारखाना आहे आणि ती परंपरा आम्ही कायमस्वरूपी ठेवलेली आहे. आम्ही कुठलीही जाहिरातबाजी त्या संस्थेवर अजिबात काही करत नाही. कुणालाही आतापर्यंत मी फसवलेलं नाही, कुणाला आमिष दाखवलेलं नाही किंवा एवढं द्या, एवढा दर देतो आणि एवढा द्यायचा अशी कुठलीही भानगड माझ्याकडनं आतापर्यंत घडलेली नाही. सभासदांना दर तर चांगला द्यावा लागतो, कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी ऊस उत्पादक सभासद आहे आणि सभासदाला इतर कारखान्याबरोबर दर दिला तर सभासदांनाही परवडतोय. नाहीतर मी क्रशिंग कमी झालं म्हणून मी 2022 रुपये दर दिला तर उद्या भविष्यात सभासदांना तो परवडत नाही. म्हणून आम्ही टार्गेट ठेवलं की सभासदांना दर द्यायचा चांगला आणि त्याच्यामुळे 2-3 वर्षे बॅलन्स शीटवर बोजा आला. पण तोटा जरी वाढला तरी ती जबाबदारी आम्ही सर्व संचालक मंडळाने घेतली. पण माझा उद्देश एवढाच होता की सभासदांना दर चांगला द्यायचा, जिथं काम करतोय ती प्रामाणिक त्या संस्थेशी राहावं. कल्याणराव काळेशी प्रामाणिक आम्ही राहावं म्हणत नाही, फक्त जिथं काम करतोय ना तिथं त्या संस्थेची प्रामाणिक त्या माणसानं राहिलं पाहिजे. ही आमची सगळ्याची मानसिकता राहणार इथनं पुढे. ओमकार ग्रुपने जवळजवळ 20 कोटीच्या पुढं आमच्या निष्ठ्या शब्दावर विश्वासावर 20 कोटीच्या पुढं आपल्या संस्थेत इन्व्हेस्टमेंट केली.